सोलापूर जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी। गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसाचा सकारात्मक परिणाम भूजल पातळीवर दिसून आला आहे। जिल्ह्यात सरासरी 1.66 मीटरनं भूजल पातळी वाढण्याची नोंद आहे। विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षात पहिल्यांदाच भूजल पातळीत वाढ झाली आहे। भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीनं वर्षातून 4 वेळा भूजल पातळीचं सर्वेक्षण केलं जातं। यामध्ये पावसाळ्यापूर्वी 2 वेळा आणि पावसाळ्यानंतर 2 वेळा पाण्याची पातळी मोजली जाते। या सर्वेक्षणातून विहिरी आणि बोरवेलमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचं स्पष्ट झालं आहे। सध्या पावसाळ्यापूर्वीचं सर्वेक्षण सुरू असून याचा अंतिम अहवाल 10 एप्रिलपर्यंत जाहीर होणार आहे। याबाबत बोलताना वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख म्हणाले की बोरवेलद्वारे भूगर्भातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे पाण्याची पातळी खालावत होती। भविष्यासाठी भूजल साठा जपणं आवश्यक असून पाण्याचा वापर जपून करणं गरजेचं आहे। एकूणच चांगल्या पावसामुळे वाढलेली भूजल पातळी ही दिलासादायक बाब असली तरी पाणी संवर्धनाची गरज तितकीच महत्त्वाची असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे।